मीन राशी 19 ते 25 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य। मीन राशी या आठवड्यात साप्ताहिक राशी भविष्यात चंद्र, गुरु, शुक्र आणि शनी यांचा विशेष प्रभाव राहणार आहे। या आठवड्यात गुरु ग्रह चंद्रापासून 4थ्या घरात असेल, त्यामुळे गजकेशरी योग तयार होणार आहे। यासोबतच चंद्र, शुक्र आणि शनी मीन राशीत एकत्र असतील, त्यामुळे या आठवड्यात त्रिग्रही योगाचे संयोजन देखील होईल। अशा परिस्थितीत ग्रहांच्या या स्थितीमुळे हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे। 19 ते 25 मे पर्यंत साप्ताहिक राशी भविष्य सविस्तरपणे जाणून घेऊयात। मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप अनुकूल राहणार आहे। तुम्हाला एखाद्या विशेष कामात मोठे यश मिळू शकते। आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उत्साहित राहील। तुमच्या पूर्वीच्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती दिसू शकते। या काळात तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल। नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या शेवटी आळस टाळा, तसेच कामे पुढे ढकलू नका, अन्यथा तुमच्या मार्गात येणाऱ्या संधी हातून निसटतील। या काळात तुम्हाला कामात गती दिसणार नाही, परंतु आर्थिक लाभाची परिस्थिती तुमच्यासाठी कायम राहील। आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या कुटुंबासह तीर्थयात्रेला जाऊ शकता। तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या एखाद्या शुभ किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। जुन्या जवळच्या मित्रांना भेटल्याने तुम्हाला आनंद होईल। या आठवड्यात सकारात्मक बाब म्हणजे मीन राशीचे लोक त्यांच्या इच्छेनुसार सर्व कामे पूर्ण करतील। सामाजिक आणि समाजाशी संबंधित उपक्रमांमध्ये तुमची उपस्थिती चांगली राहील। विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देतील। काळ तुमच्यासाठी यश घेऊन आला आहे। या आठवड्यात इतर लोकांसमोर तुमच्या कामाच्या शैलीबद्दल चर्चा करू नका, तसेच कामाच्या ठिकाणी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका। कुटुंबातील सदस्यांनी एकत्र वेळ घालवल्याने कौटुंबिक जीवनात आनंद येईल। तुम्हाला तुमच्या प्रेम जोडीदाराला भेटण्याची संधी मिळेल, नात्यात गोडवा वाढेल। या आठवड्यात मीन राशीच्या लोकांचे मनोबल वाढेल, परंतु मानसिक गोंधळ देखील होईल। अल्पकालीन गुंतवणुकीत नफा होऊ शकतो। तुमची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळतील। आठवड्याच्या सुरुवातीला नवीन कल्पनांचे कौतुक होईल। जुगाड आणि युक्त्यांचे फायदे होतील। सामाजिक जाणीव वाढेल। एखाद्या महत्त्वाच्या कराराचा तुम्हाला फायदा होऊ शकतो। तुमच्या विचारांच्या तीक्ष्णतेचे कौतुक केले जाईल। बौद्धिक क्षमता वाढेल। तुमच्या आंतरिक शक्तीचा विस्तार केल्याने फायदे होतील। कुणीतरी विशेषतः मदत करेल। तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला अपार प्रेम मिळेल। तुमच्या जोडीदाराच्या नशिबात तुम्हाला फायदा होईल। आठवड्याच्या मध्यात तुमच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण वाढेल। एखाद्याच्या चुकीच्या सल्ल्यामुळे तुमचे आधीच पूर्ण झालेले काम बिघडू शकते, यासाठी सावधगिरी घ्या। धैर्याने गोष्टी साध्य होतील। तुमच्या मुलाच्या निष्पाप कृत्यांमुळे तुमचे मन कमी आकर्षित होईल। अनेक कठीण परिस्थिती शहाणपणाने सोडवल्या जातील। या आठवड्यात मीन राशीच्या लोकांची सर्व स्वप्ने पूर्ण होतील। आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल। पालकांच्या सहकार्याने तुम्हाला आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील। अनावश्यक वाद टाळावा। कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती टिकून राहील। मीन राशीच्या लोकांना या नवीन आठवड्यात तुम्ही उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात। आयात निर्यात संबंधित कामात तुम्हाला मोठे यश मिळू शकते। सरकारी नियमांचे पालन करण्यात निष्काळजी राहू नका। तुम्ही दाखवण्यासाठी परवडणाऱ्यापेक्षा जास्त पैसे खर्च करू शकता। मंगळवारी अनोळखी लोकांपासून सावध राहा। रविवार आणि शनिवार तुमच्यासाठी शुभ राहील। मित्रांसोबतचे जुने मतभेद सोडवण्यासाठी 19 ते 25 मे हा आठवडा उत्तम आहे। तुमचा दैनंदिन दिनक्रम संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा। या आठवड्यात लोकांना मदत करण्यापासून मागे हटू नका। तुमच्या सहकार्याने महत्त्वाची कामे पूर्ण होतील। जर तुम्हाला या आठवड्यात सुट्टी घेऊन तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा असेल तर वेळ अनुकूल आहे। धार्मिक कार्यात तुम्हाला खूप रस असेल। प्रतिष्ठित लोकांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या मुलाच्या वर्तनावर लक्ष ठेवले पाहिजे। आवश्यक असल्यास मंगळवार आणि बुधवारी प्रवास करू नका। मीन राशी, जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आताच लक्ष देणे महत्त्वाचे आहे। आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करून आत्मविश्वासाने पुढे जाल। कामात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत आणि कठोर परिश्रमाचे फळ मिळू शकते। घरातील वातावरण थोडे वेगळे वाटेल, परंतु तुम्ही शहाणपणाने सर्व काही व्यवस्थित ठेवू शकाल।
प्रेमसंबंधांमध्ये प्रेम कायम राहील आणि नातेसंबंध अधिक गहिरे होऊ शकतात. तुम्हाला वारंवार प्रवास करावा लागू शकतो, पण तुम्ही ते चांगल्या प्रकारे हाताळाल. जर मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम गुंतागुंतीचे असेल तर आता कोणताही निर्णय घेऊ नका. अभ्यासाची दिशा योग्य आहे आणि सतत प्रयत्न केल्यास चांगले परिणाम मिळतील. अविवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये वाढ शक्य आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंपासून सावध राहिले पाहिजे. या आठवड्यात 22 आणि 23 तारखे तुमच्यासाठी काही काम करण्यासाठी सर्वोत्तम तारखा आहेत. या आठवड्यात तुम्ही दररोज शिव पंचाक्षरी स्तोत्राचे पठण करावे. आठवड्याचा भाग्यवान दिवस गुरुवार आहे. लक्षात ठेवा की ही एक सामान्य भाकीत आहे. एकंदरीत पाहता मीन राशीच्या लोकांसाठी येणारा हा नवीन आठवडा खूपच शुभ राहणार आहे.